आणि आपण त्याला काय तुम्ही वय म्हणता ना, काय म्हणता त्याला? कंपाऊंडला काय म्हणतो? कुंपण इंग्लिश शब्द झाला हो चांगला. गावठी शब्द काय आपला म्हणतो त्याला? वाडा. अहो आपण गावठीच माणसं आहेत ना, एवढं कशाला करता? वाडा बनवला तुम्ही, बरोबर. तर तुमचं हे चोरून कोणी नेल का? नाही नेणार ना. मग तुमचे समजा जर आता आपण तुमच्याकडे 2 कोंबड्या आहेत, सांगतो एक मध्ये तुम्हाला 2 कोंबड्या आहेत. 2 कोंबड्यांनी समजा तुम्हाला एका वेळेस वर्षातून 4 वेळा देते कोंबडी, बरोबर. तुम्ही जर व्यवस्थित केलं आणि जर तुमची एका वेळेस 10 पिल्लं काढली, म्हणजे 2 कोंबड्यांची किती झाली? 20 पिल्लं झाली. 20 तुम्ही जगवली व्यवस्थितपणे, त्याच्यातून 5 कोंबडे होतील, 5 कोंबड्या होतील, किंवा 5-6 असंच होतं. एक कोंबडी किती लागेल तुमची? 300 रुपयाला. म्हणजे किती झाले? 3×5 1500 रुपये, आणि 5×5 25, 25 आणि 1500 किती झाले? 4000 रुपये, बरोबर ना. एका कोंबडीपासून तुम्हाला एका वेळेस किती मिळतील? 4000 रुपये. 2 कोंबड्या असतील तर किती? 8000 रुपये मिळतील. आता तुमचा मेजर प्रॉब्लेम काय? का पिल्लं मोठे होईपर्यंत राहतच नाहीये. पण तुम्हाला जर आम्ही दुसरं एक जर सोल्युशन सांगितलं की तुम्ही एकच महिनाभर पिल्लं सांभाळायची तुमची. आता जर एका कोंबडीची 10-12 पिल्लं सांभाळायला तुम्हाला किती जागा लागणार आहे? एवढीशी जागा बस झाली ना, एकाच ठिकाणी ठेवली तर जाळी लावून, बरोबर. आता समजा तुम्ही जर समजा एका तुमच्या घरात जर 25 कोंबड्या जर तुम्ही सांभाळल्या, साधारणतः 25 कोंबड्या जर सांभाळल्या, तर 25 कोंबड्या तुम्हाला एका वर्षात साधारणतः 1500 अंडी देते, बरोबर. त्याच्यातून तुमची 1000 पिल्लं तुम्ही वाढवली. एक महिन्याचीच तयार करायची फक्त पिल्लं, आणि 1 महिन्याचा पिल्लू आपल्याकडे काय माणसं ती घेऊन जाते, 100 रुपयाला एक पिल्लू घेतील ते. तर तुम्ही एक महिन्याचं जरी पिल्लू तुम्ही जर वाढवलं, व्यवस्थित सांभाळलं त्यांना खाद्य टाकून, तरी तुम्हाला साधारणतः 1 लाख रुपयाची पिल्लं होतात 1 वर्षामध्ये. आणि तुमचं खाद्य जे तुम्ही विकत आणाल 1 महिन्याच्या छोट्या पिल्लांना टाकायला, त्याचं साधारणतः 16 ते 17 हजार रुपये तुम्हाला 1 वर्षात खर्च येईल. तो खर्च जाऊन, आणि जे कोंबड्या पण तुम्ही 25 कोंबड्या ठेवाल, तर त्यांना पण तुम्हाला खायला काही ना काही टाकायलाच लागतं ना. तुम्ही गहू टाकताय, ज्वारी, बाजरी, नाचणी, काय काय टाकता अजून? घरातलं टाकतोय, वरई, हे सगळंच टाकतो आपण, बरं. ते सगळ्याचं मिळून आपण एक 8-10 हजार रुपये खर्च पकडू.